हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? होप सगळे मस्त असाल. तर आज चाललो आपण वेतोबा मंदिरला आणि रेड्डीचं गणपती पण बघणार आहे. पण आधी बघूया, एक तर आज संडे आहे ना, तर कदाचित जास्ती गर्दी नसेल तर आपण वेतोबा नंतर रेड्डीला पण जाऊन येऊया. टॉप बॉक्स घेतला आहे, आणखी जे पण माझे पॉवर बँक वगैरे ते सगळं टॉप बॉक्सवर जाईल. टँक बॅग लावायचं नाही, आणखी हे बघा टँक बॅग लावल्याने हलके हलके थोडेसे ना स्क्रॅचेस झालेत. तर आता काहीतरी 11:15 11:30 झाले असतील. तर निघूया इथून. आता तुम्हाला डायरेक्ट ऑन द वे भेटतो. जाता जाता हा व्ह्यू बघून जावा. वा, तिथं मस्त घर वाटतं, मस्त. विचार करा ना, सकाळ सकाळी मस्त की धुकं आहे आणि उठून हा समोर व्ह्यू दिसत असेल तर अजून काय पाहिजे. कोकण इज अ स्वर्ग म्हणून तर बोलतात. कोकणात जन्म घेण्यास मागच्या जन्मीची पुण्याई. चला आपण निघूया आता. निघूया. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हवला दिगंबरा. केवढीसा रोड आहे बघा आतमध्ये यायला. मॅप लावलं तर मला 30 किलोमीटर 46 मिनिट्स दाखवत आहेत. ऊन तर खूप आहे. जेवढी थंडी इथे पडते ना, तेवढीच ऊन पण डबल पडतोय. हे वाडा आहे, वाडा सावंतवाडीचा वाडा. जायला वेळ भेटला. सावंतवाडी पॅलेस, मोती तलाव. वाव, किती मस्त आहे बघा ना. म्हणजे सावंतवाडी बोललं की एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे मोती तलाव. बस पूर्ण हे मोती तलाव आहे पूर्ण. इथूनच्या रोडवर चालवण्याची मजाच वेगळी आहे. असं आहे की मध्ये मध्ये कौलाची घरं आहेत, जे झाड आहेत. वा, आणि रोड पण मस्त आहे. आता घाट चालू होईल थोडा. तर आजच्या दिवसाचा जो प्लॅन आहे म्हणजे सिम्पलच आहे. वेतोबाला जाणार आहे आज. तर वेतोबाला जाऊन मग जेवून मग रेड्डीला जातो. लाईनीत झाड आहेत मस्त की जंगल, आणि मध्येच असं घर बांधलं आहे बघा. मस्त घर बांधलं आहे आणि चारी बाजूला झाड आहेत. म्हणजे त्यांचीच ती जागा असेल, पण घर बांधून असं बाकीचे जे जागा आहेत मस्त शेती गेली आहे तिने. मी उद्याहून असा आरामात चालत आहे, फील घेतोय, कोकणाचा फील घेतोय. असं मधून रोड चालला आहे, दोन्ही साईडला हिरवंगार. वा, पावसात तर ते हे तर कसलं हिरवं दिसत असेल, म्हणजे इमॅजिन केलं तरी किती बरं वाटतं. बघा, पावसात तर आपला प्लॅन तर नेहमी गणपतीचाच असतो. तर गणपतीला मग यायला भेटलं तर नक्की येऊ. हे बघा, वा, असं बघितलं किती मन प्रसन्न होतं. म्हणून तुम्ही जर कोकणात कधी आला नसाल ना, तर एकदा तरी नक्की विजिट करा. एकदा. कधी कधी ना मला पण असं वाटतं की एक रीत्याने मी जे यूट्यूब चालू केलं ना, ते बरंच झालं की मी जिथे जिथे फिरेल ना त्याचं मस्त की व्लॉग बनवून टाकेल. म्हणजे मग मला कधी असं वाटेल की कोकणाचा व्लॉग बघावा, तर मी माझाच व्हिडिओ उघडून बघेल. म्हणजे किती बरं वाटेल. बरं, एक मेमरीसाठी पण, की पुढे जाऊन की आम्ही पण ही मजा केलेली, मी इथे गेलेलो, पहिल्यांदा बाईकने गेलेलो, ही सगळी मेमरीज राहील. आणखी तसं मला जेव्हा यूट्यूब चालू करायचं होतं ना, तर मी ना असं खूप जणांकडून पण ऐकलेलं की या जॉबमुळे मला फिरायला भेटत नाही, मग आम्ही यूट्यूबचे व्लॉग्स बघतो आणि त्यातच मजा घेतो. तर मला क्लिक झालं. मी बोललो का नको आपण पण असं चालू करूया. आणि मला तर असा फीडबॅक पण आला, कारण की खूप जण ट्रॅव्हलिंग करू नाही शकत, तर बोलतात की दादा आम्ही तुमचे व्हिडिओज बघून आम्हाला खूप बरं वाटतं, मजा येते. तर मग मला पण चांगलं वाटतं की हां, की लोकांना चांगलं वाटतं, तर आपण मग आता कॉन्टेंट अजून बदलायला पाहिजे, अजून जरा राईड्स केले पाहिजे मोठे मोठे. म्हणून डिसाईड केलं. तुम्ही आधी पण बघू शकत, तर मी फक्त संडे टू संडे राईड करायचो, पण नंतर वाटलं नाही, जरा फीडबॅक पण आपल्याला चांगला येतो आहे, तर मग का नको आपण जरा मोठे लॉंग राईड्स करू. म्हणून मग शिर्डीचं झालं, अक्कलकोट झालं, आता एक कोकण आहे. मग अजून पुढे अजून राईड्सचं प्लॅनिंग चालू आहे. तर बघूया कसं काय. तुमचा सपोर्ट भेटला ना, मग एक मोटिवेशन येतं, हां आपल्यासोबत आपली फॅमिली आहे जी बघते पण आहे, तर मग मजा येते. मग त्यांना जरा अजून नवीन नवीन कॉन्टेंट आपण देऊ शकतो. किती बरं वाटतं बघा ना. आता काय काय लोक कोकणाचा व्लॉग बघून कदाचित कोण आलं नसेल किंवा कोणाला गावी यायचं मन करत असेल आणि हा व्लॉग बघत असेल, तर त्यांना किती बरं वाटेल, किती मस्त वाटेल की यार गावाला तर आम्ही जॉबमुळे किंवा काय कारणामुळे जाऊ नाही शकलो, पण ब्लॉग बघितलं की मस्त वाटलं. म्हणूनच ब्लॉगिंग चालू केली. माझी पण एक मेमरीज होईल आणि तुम्हाला पण जरा बरं वाटेल. आपण आता महेवाडला पोचलो आहे. महेवाडवरून इथून आता राईड घ्यायचं आहे. हे कुठं मंदिर? देव काळोबा मंदिर. हे बघा, इथे महेवाडला आल्या आल्या भजींचा वास चालू. जेव्हा पावसात मी गणपतीला येतो ना, मस्त की आम्ही प्लॅन करतो भजी विजीचा. लास्ट टाइम पण मी आलेलो गणपतीमध्ये, पण तेव्हा कार घेऊन आलेलो, बाईक नाही.
तर मग कारमध्ये एवढी मजा नव्हती आणि ब्लॉगिंग पण करायला नीट भेटलं नाही. म्हणजे ब्लॉग बनवून ठेवलेला मी, पण मग मी जेव्हा इथे गावाला आलो तेव्हा गाडीचा पण प्रॉब्लेम झाला. तर मला जे मी प्लॅन केलं की इथे फिरायचं ते पण नाही झालं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण जेव्हा परत येऊ तेव्हा आपण मस्त व्हिडिओ बनवू. जेव्हा मी परत जाईल गावाला गणपतीमध्ये, मग तेव्हा अजून मजा येईल. मग तेव्हा मस्त आहे की तुम्हाला पूर्ण घराचं पण टूर भेटेल की कोण कोण आहे. आणि गणपतीला तर फुल धमाल असते, सगळे लोक एकत्र येतात ना, कारण की तेव्हा कसं मस्त की सगळ्यांना सुट्टी असते 5-5, 6-6 दिवस. आमच्याकडे 5 दिवसाचा गणपती असतो. स्वर्ग बघा, स्वर्गाचा गेट आता पुढे येईल. किती भारी वाटतं. हाय हाय हाय, फोटो काढूया का इथे. ह्याला हे सोलो ट्रॅव्हलिंगचं हेच प्रॉब्लेम आहे, फोटो काढायला मलाच उभं राहायला लागेल. आता स्टँड आहे, स्टँड लावू शकतो तिथे समोर, स्टँड लावून शकतो. लावू का? थांब लावतो. जरा थंबनेलसाठी जरा फोटो पण येईल ना. एकटा स्टँड लावून रिस्कवर लावतोय, फक्त काय होईल ना पाहिजे. जाऊ दे, काय नाही होणार. फोटो तर पाहिजे ना, आता काय करणार, थंबनेलसाठी फोटो काढायला लागतो. बस झालं आहे बघा, कॅमेरा कुठे लावलाय. हां हां हां, मी आला फोटो मी आला. स्ट्रगल इतने स्ट्रगल के बाद मिल गया फोटो. चला भाई, लेट झालं आहे, वाजले 1 वाजता पोचणं दाखवतं. जास्त लेट नको करूया, नंतर परत येऊन संध्याकाळचा पण प्लॅन आहे. तापली आहे नुसती गाडी, तापली आहे. तर पोचलो आता आपण वेतोबा मंदिर. गाडी बघूया कुठे ते लावू आहे. लोकांनी तर इथेच लावलेत, स्कूटर आणि बाईक वगैरे. इथेच लावूया काय, सावलीमध्ये. इथेच सावलीमध्ये कुठे ते लावून टाकूया गाडी. तर आता पोचलो मी इथे वेतोबा मंदिरला. इथे आता जस्ट आता गाडी पार्क केली आहे. तर असंच थांबलेलो तर आपल्याला 2 मुलं भेटलेत. हाय, ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं. नाव काय तुझं? हर्षल. आणि तुझं? प्रतीक. नक्की व्हिडिओ बघा, कसे वाटले सांगा. आता इथे जरा नेट नाही आहे म्हणून त्या लोकांनी फोटो घेतलाय, तर घरी जाऊन ते सबस्क्राईब करतील. तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि जी पण माहिती असेल ती आपण बघूया. मस्त हा गेट आहे वेतोबा मंदिरचा, इथून आतमध्ये जाऊ. वेतोबा मंदिरच्या इथे पोहोचलोय. तर इथून जे केळी जे अर्पण करतात ते घेतोय आणि आपल्या सोबत एक दादा आहे, इथूनची जराशी थोडी माहिती हे सांगतील. नमस्कार. देव वेतोबाच आहे. ह्याला अखंड असे घड नवसाला देतात, पूर्णपणे घड नवस घड बोलतात. 5 केळी दिली तरी पावन होतो. चप्पल देतात, चप्पल जोड पण देतात, त्याची किंमत 4,500. धोतर जोडं देतात नवसाला पावन. हा ती रात्रीची फेरी असते. चप्पल जोड देतात ना, चप्पलाची रात्रीची फेरी रक्षणासाठी, लोकांच्या रक्षणासाठी रात्रीची फेरी असते. असं लोकांना, बऱ्याच लोकांना आणून त्यांनी आपल्या आधीच सोडलेले आहे. असं एक घड दिलं. आपलं कोण नवस काय, आपल्या आजारी असेल, काय काम होत नसेल, काय लग्न जुळत नसेल, तर असे पूर्ण देवाला देतात. त्याच्यावर त्याची स्थापना झाली. लोक होते आणि देवदीपावलीची जत्रा असते. ते पूर्ण सकाळपासून 4 वाजल्यापासून गर्दी असते, ती रात्री 3 वाजेपर्यंत असते. रात्री 3 वाजता मग पालखी काढतात, दारू सामानाने लावतात. हे पूर्ण दिवसभर असं त्या जत्रेला घड चालू असतात. लोक रंगाच्या त्याला लागलेले असतात. परत अक्षय तृतीयेच्या 3रे दिवस म्हणजे पंचमी म्हणून येते ना, त्याला वाढदिवस असतो वेतोबाचा, त्याला पण अशीच गर्दी असते पूर्ण. ओके. आणि मी ऐकले की आतमध्ये ते चपला पण ठेवल्यात, जे म्हणजे रात्री देव आलेले ते आहेत ना आतमध्ये. चपला ठेवलेले आहेत. उजव्या साईडला प्रदर्शन काढून झालं ना, पूर्ण उजव्या साईडला शेवटच्या खिडकीत चपला ठेवलेल्या आहेत. ते बघा. चालेल, थँक्यू. देवांनी जे चपला घातल्यात ते बघा इथे ठेवलं. म्हणजे किती मोठे, म्हणजे विचार करा, चपला झिजलेला पण.
हे पॉज करून वाचू शकता तुम्ही. काहीसा बाहेरचा एरिया आहे मस्त. माझं आता दर्शन तर झालं तर आता अन्नक्षेत्र आहे बाजूलाच, तर ते प्रसादाला चालू होणार आहे, तर तिथे जाऊन आपण प्रसाद घेऊया. इथून एंटर केलं तर दादा इथेच बसलाय, तर कुपन घ्या. 1:30 ते 2:30 असा टायमिंग आहे, त्याच्याकडे घेऊन कुपन घ्या तुम्ही. त्यांचं कुपनचा जो टाईम आहे ना मिनिमम 5 रुपये, सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत. अच्छा. आणि 1:30 ते 2:30 पर्यंत इथे महाप्रसाद आहे. म्हणजे आता हा आपला महाप्रसाद आहे. हा महाप्रसाद आहे. व्यवस्था सुरू आहे. चालेल चालेल, थँक्यू. तिथून कुपन घेतलं आणि अशी लाईन लावायची इथे. हे कुपन आहे. तर 1:30 वाजताचा टायमिंग आहे. आता 1:30ला चालू आहे. 1:30 ते 2:30च असतं. जर तुम्हाला महाप्रसाद घ्यायचा तर 1:30 ते 2:30च्या टायमिंगमध्ये द्या. 2:30 नंतर बंद होईल. तर आता आपलं दर्शन झालं आहे, तर आपण आता जाऊया रेड्डीच्या गणपतीला. तर आता इथून विचारलं मी, तर ऑलमोस्ट काहीतरी 9 किलोमीटर आहे. म्हणजे 9 किलोमीटर म्हणजे काहीतरी 20-25 मिनटं पकडा. या मस्त प्रसाद होता. आतमध्ये मी शूट नाही केलं, पण एका वेळी काहीतरी 50 लोक बसू शकतात. नक्की तुम्हाला जर प्रसाद घ्यायचा असेल तर 1:30 ते 2:30च्या टायमिंगमध्ये या. तर आपण आता बाईकवर बसू आणि निघू. तर आता मस्तपैकी वेतोबाचं दर्शन झालं आहे. आपण आता रेड्डीच्या गणपतीला जाऊया. मी ते मॅप तर लावला नाही, कारण रेंज नाही भेटत आहे. थोडं पुढे चालू आहे. मी त्यांना विचारलं की इथूनच जायचं काय, तर ते बोलले इथूनच जायचं आहे. तर थोडं पुढे रेंज आली हे असतं की मॅप लावू आणि मग रेड्डीच्या गणपतीला जाऊ. बरोबर मी टायमिंगवर आलो, कारण की प्रसादाचं पण टायमिंग मला काय माहीत नव्हतं की किती असेल काय, पण मस्त प्रसाद भेटला. देवाचं मनात होतं की येऊन प्रसाद घेऊन जा, कारण की तसं पण मला भूक लागलेली. आता कुठे दुपारचं मी हॉटेल शोधत बसू, भूक लागलेली आणि बरोबर प्रसाद भेटला मला. ते पण बरोबर टायमिंगवर 1:30ला चालू होत होतं आणि मी 1-1:15 पर्यंत आतमध्ये घुसलो. मस्त. आता जरा मॅपला इथे रेंज आली. गावातल्या गावात आपल्या नायशाला घेऊन फिरतोय मस्त. अरे वा, ऊन पडलं काय भारी वाटतंय बघा. किती भारी वाटत असेल ना. मस्त की आपलंच घर आहे बाजूला, मस्त की शेती करणं पण खूप मेहनतीचं काम आहे. बघा राहतात कसे नारळाचं झाडं लावून. कोकण कोकण नाही गाणं नको गायला, कॉपीराईट वगैरे येईल नाही तर. इथून राईड घेतल्यावर 2 मिनिटावर मंदिर आहे. श्रीदेव माऊली मंदिर पण आहे इथे. माऊली मंदिरला पण जाऊन येऊया जरा एकदा. तर आता रेड्डीच्या गणपतीला आलो आहे. बाईक पार्क केली इथे. सावलीने पण ठीक आहे, ऊन आहे मग खूप ऊन आहे. आता पटकन जाऊन दर्शन घेऊया. कदाचित गर्दी तर एवढी वाटत नाही, बस तर इथे आलेल्या आहेत. पण ठीक आहे, आपल्याला दर्शन घेण्याशी मतलब. तर जाऊ आता दर्शन घेऊ आणि मग आतमध्ये दाखवतो कसं आहे ते आतमध्ये. मी माझा पण फर्स्ट टाईम आहे रेड्डीच्या गणपतीला, पण ठीक आहे बघूया चला आता. तर आलो आता रेड्डीच्या गणपतीला. असं काय ते पायऱ्या उचलून खाली जायचं आहे, हे घेतलं आहे. तर आता आतमध्ये जाऊया, कसंही बघूया. मी पण पहिल्यांदाच बघतोय, तर शूज काढू आतमध्ये आणि मग जाऊन बघून येऊया. दर्शन झालं आहे मस्तपैकी. तर इथे बाजूलाच रेड्डीचा बीच आहे. हा बघा इथेच आहे. तर विचार करतो जाऊन जरा जस्ट असं बघून येऊ काय. तर माझं खाली जाऊन जरा बघूया. आता आलोच आहे तर बघून येऊ. नेहमी थोडी यायला भेटते, जेवढं भेटते तेवढं बघून घेऊ. तो समोर बीच आहे, तिथे आपण जाऊन येऊया एकदा. बघा मस्त असं बीच आहे, किती सुंदर. ऊन खूप आहे. वा किती शांत आहे. मस्त लाटांचा आवाज.
निघू आता मस्त की रेड्डीचं दर्शन झालंय. गणपती बाप्पा मोरया. जे पहिलं होतं वेतोबा मंदिर त्याचं पण दर्शन झालं. रेड्डीचं गणपती त्याचं पण दर्शन झालं. 2च प्लॅन होते आज. आणि आमच्या संध्याकाळचा जो पिक्चरचा प्लॅन आहे तो आहे. आता माऊली मंदिरकडे आलो आहे. जाऊन येऊया. बाजूलाच माऊली मंदिर होतं. म्हटलं एकदा जाऊन येऊया, कधी तर गेलो नाही आहे. आतमध्येच आहे बघा, हे तुम्हाला आतमध्ये दाखवतो. ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तिथे लिहिलेला कॅमेरा सक्त मनाई आहे. तर म्हणून मग आपलं काय व्हिडिओ काढला नाही. फक्त बाहेरचं या मंदिराचं काढून दाखवलं तुम्हाला. बाकी आता निघूया इथून. एवढं ऊन लागलं ना की काय टॅन झालं आहे. मी कोकणाचा टॅन घेऊन घेतो मी मुंबईमध्ये. आजचा जो प्लॅन ठरवलेला त्याप्रमाणे झालेला आहे. आता आमचा जो लास्ट प्लॅन आहे तो पिक्चरचा करून गेम चेंजर करून एक पिक्चर आहे तो बघण्याचा विचार आहे. बघूया काय भारी वाटते. मस्त सकाळ सकाळी तर काय फील येत असेल रे. तेव्हा सगळी धुकं असतं आणि जरासं ऊन पडतं आणि एकदम व्ह्यू नेक्स्ट लेवल होऊन जातो. इथूनच्या राहण्यांसाठी काय आता सेमच आहे. पण आम्ही ज्या मुंबईवरून येतो इथूनच्या जे मेमरीज आहेत ना ते घेऊन जातो आणि त्या मेमरीजवर आम्ही जगतो. ते आता कोकणात जर एक्सप्लोअर करायचं असेल ना तर थंडीच बेस्ट आहे. गरमी आता थंडीमध्येच एवढं ऊन आहे. पावसात गाडी घेऊन फिरायला लागतं. तर त्या गाडी घेऊन फिरण्यामध्ये काय मजा नाही. म्हणून मग बेस्ट द्या थंडीमध्ये. मस्त संध्याकाळची थंडी पण भेटेल आणि दुपारची गरमी पण भेटेल. मी आता हा टाईम का चूज केला कारण जर मी आता 4च्या नंतर सगळीकडे गेलो असतो ना, आज रविवार आहे तर कदाचित मला गर्दी खूप भेटली असती. तर गर्दीमध्ये ना मग नीट दर्शन होत नाही. त्यापेक्षा म्हटलं जाऊ दे, दुपारी ऊन तर ऊन जरा दर्शन तरी घेऊ मस्त. हेच माझ्या मनात होतं. महेवाडला पोचलो आहे. महेवाडला पोचला भजींचाच वाज मस्त येतो रे, खूप मस्तपैकी. आता संध्याकाळ झाली आहे. किती 6:10 आहेत. आत्तापासूनच हलकं ना थंडावा चालू झाला आहे. म्हणजे विचार करा रात्री काय थंडी असेल. रात्री जेवढी मस्त थंडी असते ना तेवढंच कडक ऊन दिवसाचं असतं. आता दुपारी गेलो ना बाई हालत बेकार. कुत्र्या नेहमी माझ्या रस्त्यामध्ये कुत्रेच येतात रे. ते पण बरोबर कॅमेरा ऑन केल्यानंतर. घरी येऊन फ्रेश वगैरे झालो तर आता बाहेर आलो. खूप भूक लागलेली. आता आम्ही ते बर्गर खातोय. हर्षल पण आहे तर तो पण आता जॉब होऊन आला आणि दोघांना भूक लागलेली. तर म्हटलं येऊन जरा आता खातो आणि नंतर मग बाहेर जाऊन बघू अजून काय प्लॅन्स. तर आता आज काय नाही आहे. आम्ही मूवीला जाणार होतो तर मूवी कॅन्सल झाली आहे. तर आम्ही उद्या जाणार आहे. उद्या जे प्रॉपर जे माझं गाव आहे ना आरोस ते मी आता एक्सप्लोअर करणार आहे. तर उद्या बरे हर्षलला पण सुटे तर आम्ही दोघं जाऊ. तर ठीक आहे आता हे खातो. खूप भूक लागली आहे, थांबत नाही. तो पण थांबला विचारा. ते खाऊन घेऊ आता. या व्हिडिओसाठी एवढंच ठेवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट पण करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. हे बघा ह्यांचीच वेगळी मस्ती झाली. हा एक आणि हा एक. चला टेक केअर, बाय बाय.